आमच्या माय बहिणींना जवळपास 35 लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत। आज आमचा प्रयत्न आहे की 3-3 हजार रुपये एकेका महिलेच्या अकाउंटला 1.5 प्रमाणे आम्ही टाकले। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। लाडक्या बहिणींना सर्वात मोठ्या ठिकाणी फायदा होणार आहे। ज्या ज्या बहिणींनी केवायसी केली अशा सर्व बहिणींना मोठा फायदा झालेला आहे। दुसरी गोष्ट, भरपूर बहिणींना पैसे आलेले नाही आहे, त्यामुळे त्या बहिणींचं नुकसान झालेलं आहे। आता कोणकोणत्या बहिणींना पैसे आलेले नाही आहे तर त्यांना पैसे मिळणार आहे की नाही तेही सांगितलं जाणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ठिकाणी डबल फायदा होणार आहे बहिणींनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे। पण सर्वात अगोदर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना पैसे आलेले। ज्या ज्या बहिणींना पैसे आले असतील त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले। ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांनी सांगा की सर मला पैसे आलेले नाही आहे। ज्या बहिणींना पैसे आले नसतील त्यांना लगेच पैसे पाठवले जाणार आहे। फक्त तुमचं नाव तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे आणि तुम्हाला पैसे आले की नाही तुम्हाला लिहून पाठवायचं आहे। जर आले नसतील तर लगेच पाठवले जातील आणि ज्यांना आले असतील त्यांना पुढचा हप्ता जमा केला जाणार आहे। आणि कमेंट करून सांगा की 1500 रुपये आले की 3000 रुपये आले, कारण की बहुतेक बहिणी म्हणताय की सर मला 3000 आले, बहुतेक बहिणी म्हणताय की सर मला 1500 रुपये आले। मग तुम्ही टाईप करून पाठवा तुम्हाला किती रक्कम आलेली आहे। आता बघा महत्त्वाची अपडेट आहे की लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी करण्यासाठीची मुदत आहे आणि या मुदतीमध्ये लाडक्या बहिणींनी केवायसी करून घ्यावे असं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आवाहन केलेलं होतं। यावरून कदाचित 31 डिसेंबर ही जी तारीख आहे ही केवायसीसाठीची शेवटची तारीख राहणार अशा या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या होत्या। आणि मी तुम्हाला वारंवार सांगतो की बहिणींनो, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख की केवायसी करून घ्या, केवायसी करून घ्या। पण तरीसुद्धा ज्या ज्या बहिणींनी आपला शब्द ऐकला त्या बहिणींचा फायदा झाला, त्यांना पैसे आले। आणि ज्या ज्या बहिणींनी हा शब्द ऐकला नाही तर त्या बहिणींचं नुकसान झालं, कारण की त्यांचे पैसे बंद झाले आहेत। आता बघा कसे झाले। बघा, लाडक्या बहिणींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार या प्रक्रियेला मुदतवाढ देईल असं वाटत होतं। आणि महत्त्वाची बाब म्हणजे केवायसी प्रक्रियेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोठ्या अडचणींचा देखील सामना करावा लागलेला होता आणि ह्यामुळे केवायसीसाठी मुदतवाढ मिळणारच असे जवळपास स्पष्ट वाटत असताना आता या योजनेच्या बाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। आणि ती महत्त्वाची माहिती अशी आहे की लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही आहे त्या सर्व महिला या योजनेमधून बाद ठरवल्या जाणार आहे। तर आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी धक्कादायक अपडेट हीच आहे बहिणींनो की ज्या ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाही आहे अशा सर्व बहिणींना या योजनेमधून बाद ठरवलं जाणार आहे। तर हा सर्वात महत्त्वाचा मोठा धक्का त्या बहिणींना पडलेला आहे ज्यांनी केवायसी केलेली नव्हती त्या बहिणींना। आणि मी तुम्हाला सांगतो की केवायसी करून घ्या। तर किती बहिणींनी केवायसी केले कमेंट करून सांगा। ज्यांची झाली नसेल त्यांनी सांगा की सर माझी केवायसी झाली नाही आहे, त्यावर तोडगा काढला जाणार आहे। आणि ज्यांना पैसे आले असेल त्यांनी सांगा की सर मला आलेले आहे, ज्यांना आले नसेल त्यांनी सांगा की सर मला आलेले नाही आहे, लगेच तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे। तर ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। लगेच ज्या बहिणींना पैसे आले असेल त्यांना पुढचे हप्ते जमा होत आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही, फक्त कमेंट करून सांगायचं आहे। सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।